सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तहसील कार्यालय राम भरोसे। नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील कार्यालय येथे मात्र येथील तहसील तसेच तहसील कर्मचारी दिनांक 10 रोजी सोमवारला 10:30 ते 11 वाजता कार्यालयीन वेळेवर उपस्थित नाहीत। तहसील कार्यालयीन वेळ 10 वाजताच सुरू असून नियमबाह्य कार्यालयीन वेळेचा दुरुपयोग करीत असतात। कुणीतरी कर्मचारी नागपूर भंडारा या मार्गावरून तहसीलचे अधिकारी वर्ग येरझारा करीत असतात। तहसील अधिकाऱ्यांवर कुणाचेही वचक नाही, तर सामान्य माणूस तहसील कार्यालयीन कामासाठी गेल्यास त्यांना परत जावे लागतात, तर सर्वसामान्य माणसाला तहसील कार्यालयात सतत पायपीट मगजमारी करावी लागते। काही बँकिंग कामे तसेच इन्कम गुमस्ता वर्ग 2चे प्रकरण इत्यादी कामाकरिता येरझारा कराव्या लागतात। कार्यालयात गेल्यास संपूर्ण तहसील प्रशासन जिकडे तिकडे राम भरोसे दिसल्याचे चित्र मौदा तालुक्यातील नागरिकांनी तसेच महिला मंडळींनी भरमसाठ गर्दी करत असल्याचे दिसून आले। तहसीलदार श्री दत्तात्रय निंबाळकर, नायब तहसीलदार श्री काळे साहेब, R2 आवक जावक अधिकारी, कानून सामान्य इंगायो यांचे शासकीय वेळेवर अनुपस्थित राहून सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। मौदा तालुक्यातील नागरिक तहसील कार्यालयात शेतकरी किसान विमा, एफितूर इन्कम, नैसर्गिक आपत्ती व इतर कामांकरिता मौदा तालुक्यातील तारसा, कोदामिंडी, वायगाव, नेरला, साचेर, निहारवाणी या गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती। तर तहसील कार्यालयात मौदा तालुक्यातील नागरिकांना पायांचे उंबरठे झिजवावे लागतात व तहसीलदार व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत, तर सर्वसामान्य माणसाचे काय हाल होतील त्याचा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो। मौदा तहसील कार्यालयाअंतर्गत 100 ते 110 गावांचा समावेश असतो। येथील नागरिक तहसील कार्यालय विविध कामांसाठी आल्यास त्यांना कार्यालयीन तहसीलदार तसेच शासकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येते। या प्रशासनाचे फटके सर्वसामान्य माणसाला सोसावे लागतात। मौदा तहसील कार्यालयात SDO श्री सचिन गोसावी यांचे पण तहसील प्रशासनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। तहसील कार्यालय राम भरोसे असल्यासारखेच आहे। मौदा तालुक्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर करतील काय, यांच्याकडे मौदा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, मौदा।